नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, की घरी पोलीस येऊन गेल्याचं अशोक मामा ईश्वर काकांना सांगतात. ईश्वर काका म्हणतात, की "अरे अशोक, एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस." अशोक मामा म्हणतात, "अरे कधी सांगणार? सगळं इतकं पटकन झालं, की मला सांगायला वेळच मिळाला नाही. संयमीच्या बाबतीत मी कुठे चुकतोय का रे ईश्वरा?" ईश्वर काका म्हणतात, "कुठेही चुकत नाहीयेस. आजकालची ही मुलं आहेत ना, ही 24 तास मोबाईलला चिटकलेली असतात. ते असे भडक मारामारीचे चित्रपट बघतात आणि मग वाहवत जातात." अशोक मामा म्हणतात, "पण असं म्हणून आपली जबाबदारी संपत नाही ना ईश्वरा. मी असा हेल्पलेस कधीच झालो नव्हतो रे. माझ्या डोळ्यासमोर माझी पोर वाट चुकताना दिसते मला आणि मी पुन्हा पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण" ईश्वर काका म्हणतात, "पण काय?" अशोक मामा म्हणतात, "अरे आम्हाला एकमेकांची भाषाच कळत नाहीये. दोन ध्रुवावर आम्ही दोघे अशी आमची स्थिती झालेली आहे." ईश्वर काका म्हणतात, "नाही, असं काही नाहीये. हे बघ, शेवटी तुमचं रक्ताचं नातं आहे. तू प्रयत्न कर ना तिला समजून घेण्याचा." अशोक मामा म्हणतात, "अरे मी प्रयत्न करतोय. वेणूची शपथ, मी खरंच प्रयत्न करतोय. त्या रात्री ती रडत-रडत आली ना, तेव्हा मी तिला सांगितलं होतं, की काही झालं ना तरी तू माझ्याकडे ये, नाहीतर मला तुझ्याकडे येण्याची संधी दे." ईश्वर काका म्हणतात, "मग?" अशोक मामा म्हणतात, "आमच्यातलं अंतर खूप मोठं आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललंय. मला नाही वाटत इतक्या लवकर ते भरून निघेल." पुढे अशोक मामा म्हणतात, "ये, तू ते माझ्या टायपिंगच्या नोकरीचं बघणार होतास ना, त्याचं काय झालं? कुठे विचारलंस का?" ईश्वर काका म्हणतात, "हो, 1-2 ठिकाणी विचारले. सांगणार आहेत ते." पुढे ईश्वर काका म्हणतात, "बरं मला सांग, त्या संयमीचं आता काय करणार आहेस?" अशोक मामा म्हणतात, "काय करायचं म्हणजे? तिला घेऊन जाणार आहे मी पोलीस स्टेशनमध्ये." ईश्वर काका म्हणतात, "ए नको बाबा, प्लीज असं काही करू नकोस. लोकांना चर्चेला विषय मिळेल आणि तुला चांगलंच माहिती आहे आपल्या सोसायटीतील लोक कसे आहेत ते." यावरती अशोक मामा थोडा विचार करतात. तर इकडे ईशान झाल्या प्रकरणामुळं फार डिस्टर्ब असतो. इरा अनिशला म्हणते, की "काका, अनिशला बघ ना, कधीपासून असाच बसलाय. सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्याने." अनिश म्हणतो, "का?" इरा म्हणते, "अरे घरात पोलीस आलेली ना, तर त्याला जरा टेन्शन आले. गिल्टी वाटते त्याला जरा. प्लीज तू त्याला समजावतोस का?" पुढे अनिश हा ईशानजवळ बसतो आणि त्याला म्हणतो, की "ईशान, तुला ती स्टोरी माहिती आहे का रे मॅजिशियनची?" असं म्हणून अनिश त्याला एक स्टोरी सांगतो. पुढे अनिश म्हणतो, की "ईशान, तू जर असा कोपऱ्यात रडत बसलास ना, आजोबांना कसं वाटेल सांग बरं? आजोबांना त्रास होईल असं आपण वागायचंय का? नाही ना? सो चल पटकन स्माईल करून दाखव बरं." यावरती ईशान थोडासा स्माईल करतो. अनिश म्हणतो, "ये होईना बात. जा पटकन फ्रेश हो. मी तुझ्यासाठी ब्रेड आमलेट करतो." असं म्हटल्यावरती ईशान फ्रेश व्हायला जातो. पुढे इरा अनिशला म्हणते, की "काका, यू आर द बेस्ट काका इन द वर्ल्ड." त्यानंतर पुढे इरा ईशान अशोक मामांची वाट पाहत असतात. तर अनिश अशोक मामांना फोन ट्राय करतो. तेवढ्यात अशोक मामा येतात. अशोक मामांना पाहताच इरा ईशान दोघंजणं पळत जातात आणि म्हणतात, की "आजोबा, आजोबा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही किती काळजी करत होतो. आज आम्ही दिवा लावला नाही, रामरक्षा पण म्हणालो नाही. आम्हाला ना कसतरीच होत होतं." अनिश पुढे येतो आणि थोडं रागातच म्हणतो, की "बाबा, मगाशी फोनवर म्हणालात ना लवकर येतो, मग कुठे गेला होतात न सांगता?" अशोक मामा म्हणतात, "नोकरी शोधायला." आता हे ऐकल्यावरती अनिशला आणि भैरवीला धक्काच बसतो. अनिश म्हणतो, "का?" अशोक मामा म्हणतात, "मग घरात बसून काय करू? स्वतःच्याच घराच्या भिंतीला चिरा पडत असताना ह्या उघड्या डोळ्याने पाहू का? म्हणून मी म्हटलं, मी आपला कुठेतरी 7-8 तास बाहेर जातो, म्हणजे बरं होईल." भैरवी पुढे येते आणि ती म्हणते, "मग घरात कोण थांबणार मुलांसोबत?" अशोक मामा म्हणतात, "तू." भैरवी म्हणते, "मी?" अशोक मामा म्हणतात, की "हो, तूच म्हणाली होतीस ना, मुलांना कोणाच्या तरी एकाच्याच पद्धतीने मोठं होऊ दे." भैरवी म्हणते, की "हो म्हणाले होते." अशोक मामा म्हणतात, "चॅलेंज घेतलं होतं ना तू, चॅलेंज. काय झालं? घरात पोलीस आले. गेले कित्येक दिवस संयमी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतीये हे मला कळत होतं. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिला सांगितलं होतं, की बाळा, मला तुझी काळजी वाटते. उद्या काही झालं तर हक्काने माझ्याकडे ये. पण तिला यावंसं वाटलंच नाही. यावरून काय सिद्ध होतं?" भैरवी म्हणते, "काय सिद्ध झालं?" "हे सिद्ध झालं, की संयमी अतिशय अनग्रेटफुल मुलगी आहे. तिला तुमच्या वयाची, एफर्टची काही एक कदर नाहीये. हे सिद्ध होतं." अशोक मामा म्हणतात, "अजिबात नाही. यावरून हे सिद्ध होतं, की माझ्या शिस्तीपेक्षा तुझ्या विचारांचा पगडा मुलांच्या मनावर जास्त आहे. आणि जर असं असेल तर मला माझी शिस्त तुमच्यावरती लादायची नाहीये." भैरवी म्हणते, "बरं झालं तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली." अशोक मामा म्हणतात, "ठरलं तर मग. मी दिवसभर घरात थांबणार नाही. म्हणजे मी कुठेतरी नोकरी शोधेन, पण मी घरात राहणार नाही." तर इरा ईशान हे दोघंजण पुढे येतात आणि अशोक मामांचा हात पकडतात. इरा म्हणते, "आजोबा प्लीज, तुम्ही आमच्यावरती रागवू नका ना. हवं तर मी गुड गर्ल होईल आणि हा गुड बॉय." ईशान म्हणतो, "तुम्ही जसं सांगाल ना तसं आम्ही वागू." इरा म्हणते, "हो, हवं तर मी मॉनिटर होईल."
अशोक मामा म्हणतात, नको बाळा, या वर्गाला मॉनिटरची गरज नाहीये. मॉनिटरचीच काय, पण शिक्षकाची तर गरज त्याहून नाहीये. पुढे अशोक मामा दुःखी मनाने इरा आणि ईशानच्या हातातला आपला हात काढून घेतात. पुढे ते भैरवी समोर येतात आणि म्हणतात की भैरवी, आजपासून हे घर आणि मुलं ही मी तुझ्यावरती सोपवलीत. तू तुझ्या पद्धतीनं त्यांना मोठं कर. मी मध्ये पडणार नाही. पुढे अशोक मामा खोलीमध्ये येतात आणि दरवाजा लावून घेतात. ते खूप भावुक होतात आणि रडतात. त्यानंतर भैरवी ही रागारागातच घराबाहेर निघून येते. अनिश तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की भैरवी कुठे चालली आहेस? भैरवी म्हणते वॉक घ्यायला चालली आहे. काय प्रॉब्लेम आहे का? अनिश म्हणतो असा त्रागा करून काय होणार आहे का? भैरवी म्हणते की वा, आता तू पण मला अक्कल शिकव. तूच राहिला आहेस, बोल. अनिश म्हणतो हे बघ, मूर्खासारखं असं बोलू नकोस, शांतपणे बोल. भैरवी म्हणते अरे काय कटकट आहे, जो तो येऊन मला शहाणपणा शिकून जातोय. मी काय मूर्ख आहे का कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करायला? मी बिंडोक असू शकत नाही हा. अनिश म्हणतो अगं असं कोण म्हणतंय? भैरवी म्हणते नाही, बोलायला कशाला पाहिजे, सगळ्यांच्या वागण्यातून हेच दिसतंय. मला काय माहीत होतं का समाच्या बाबतीत हे असं काही घडणार आहे? अनिश म्हणतो हे पण बरोबर आहे, पण आपण घरी जाऊन बोलूया का प्लीज, लोक बघतायत. भैरवी म्हणते खड्ड्यात गेले लोक, कोण कोणाची फिकर करायची मी, असं म्हणत ती बाकावरती बसते. अनिश पुढे येतो आणि इथे आता दोन मुलं बसलेली असतात. त्यांना म्हणतो आता ह्या मॅडम काय बोलणार आहेत ते तुम्हाला बसून ऐकायचंय का? नाही ना, तर मग निघायचं इथून. असं म्हटल्यावरती आता ही दोन बिचारी पोरं तिथून निघून जातात. भैरवी रागातच अनिशला म्हणते तुला काही ही सगळी भंकच वाटते का रे? वाटणारच, तू पण त्यातलाच आहे. सुंदर मुलींना मूर्ख समजणारा टिपिकल पुरुष. यावरती अनिश थोडासा खासतो आणि म्हणतो आपण फार ओळखतो का ग एकमेकांना? भैरवी म्हणते की नाही, ओळखत नाही आपण एकमेकांना. कुठून मारायला मी इथे आले तेच कळत नाहीये. ताई आणि जिजूचं असं झालं नसतं ना तर तुमची तोंडही बघितली नसती मी आयुष्यात. इथे सगळ्यात जास्त ना गोची माझी झाली. माझं सगळं लाईफ सेट होतं लंडनमध्ये. आई बोलते ना तेच बरोबर आहे. प्रचंड ॲम्बिशियस मुलगी होते मी, पण इथे सगळ्यांना सिंपती मिळते, फक्त मलाच मिळत नाहीये. सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज मी केले. पुढच्या 30 वर्षात काय करायचं ना हेच माझं सगळं सेट होतं रे, पण या सगळ्यांवरती मी फुल्ली मारून मोकळी झाली. का तर मुलांना माझी गरज होती. अनिश म्हणतो की ॲब्सोल्युटली राईट. स्वतःची स्वप्न विसरून जायला खूप त्रास होतो. भैरवी म्हणते की हे बघ, आय एम सॉरी, मला माहिती आहे तू सुद्धा कॉम्प्रोमाइज केलेस. अनिश म्हणतो तो माझा चॉईस होता. हे बघ, सतत कोणी तुझं इथं कौतुक करत बसणार नाहीये. भैरवी यावरती हसते आणि म्हणते सतत, अरे एकदाही कोणी केलेलं नाहीये. अनिश म्हणतो पण मग अशी अपेक्षाच कशाला करायची? प्रत्येकाचे वेगवेगळे बॅटल सुरू आहेत. तुझे, माझे, बाबांचे, मुलांचे सुद्धा. कळतंय का तुला? मग अशा वेळेस कोणी कशाला कोणाला ॲप्रिशिएट करेल? भैरवी म्हणते की मी नाही जगू शकत अशी. माझी घुसमट होते. आता मी काय करू? आणि सांग ना मला, प्लीज सांग ना काय करू? अनिश म्हणतो सांगतो ना तुला. तुला जर हे सगळं इतकं ओव्हरवेल्मिंग वाटत असेल ना तर तू इथून निघून जा. भैरवी म्हणते व्हॉट? तू लगेच टोक का काढतोस? अनिश म्हणतो अरे खरंच खरंच सांगतोय मी, तू इथून निघून जा. मी थांबेन इथे. मी तुला मागेही म्हटलं होतं, वडील आहेत ते माझे, त्यांची मॅच मी शेवटपर्यंत पाहणार. पण तुला त्याचं कंपल्शन नव्हतं आणि कधी नसणार. सो तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू इथून निघून जा. असं म्हणून अनिश इथून निघून जातो. त्यानंतर इकडे घरी इरा, ईशान आणि अशोक मामा एक गेम खेळत असतात. पण अशोक मामांचं त्या गेममध्ये अजिबात लक्ष नसतं. इरा म्हणते आजोबा तुमचं लक्ष कुठं आहे? अशोक मामा म्हणतात हो हो आहे ना मी, खेळा खेळा, आपण गेम खेळतोय. पुढे ईशान काहीतरी करतो. इरा चिडतच म्हणते की आजोबा याला सांगा ना, हा पैसे ढापतोय. अशोक मामा वैतागतच म्हणतात अरे काय आहे, त्या चिल्लर पैशासाठी एवढं का भांडताय? इरा म्हणते की आजोबा पैसे पण महत्वाचे आहेत ना. अशोक मामा म्हणतात हो बरोबर आहे, पैसे पण महत्वाचे आहेत. तर इकडून हे सगळं अनिश ऐकत असतो. पुढे इरा आणि ईशान हे दोघं जण मारामारी करायला लागतात आणि तिथून खेळता खेळता निघून जातात. अनिश तिथेच उभं राहून थोडा विचार करत असतो. अशोक मामा अनिशला पाहतात आणि म्हणतात काय रे, कधी आलास? अनिश म्हणतो की हे काय आत्ताच. अशोक मामा म्हणतात संयमी कुठे? अनिश म्हणतो की बाबा, संयमीला भैरवीचे आई बाबा डिरेक्टली कॉलेजमधून घेऊन गेले. अशोक मामा म्हणतात घेऊन गेले? अरे असे कसे घेऊन गेले? अनिश म्हणतो की बाबा या प्रसंगामुळे सगळे सादरलेत. अशोक मामा म्हणतात नाही पण अरे तिला पोलीस स्टेशनला. अनिश अशोक मामा अडवतच म्हणतो की हो बाबा, हे बघा सोसायटी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. इथे आली तर उगाच अननेसेसरी स्ट्रेस येईल तिला. अशोक मामा म्हणतात अरे पण कधी ना कधी तर तिला इकडे यावंच लागणार आहे ना. अनिश म्हणतो की बाबा मान्य आहे मला, पण मला असं वाटतं की 1-2 दिवस तरी आपण तिला तिकडेच राहून द्यावं. वातावरण निवळलं ना की घेऊन येऊ आपण तिला इकडे. अशोक मामा म्हणतात ठीक आहे, मी फोन करतो नंतर तिला, राहू दे तिला 2-3 दिवस तिथेच.
तर इकडे खाली भैरवी ही घरी यायला निघते. वाटेतच प्रभूबाई भेटतात आणि म्हणतात, "बरं झालं इथेच भेटलीस. का गं तुझ्या घरातले सगळे असे कसे?" भैरवी म्हणते, "असे म्हणजे?" प्रभूबाई म्हणतात, की "तुझा तो नवरा अनिश माझ्या घरी येऊन माझ्या मुलीला दोष देऊन गेला आणि त्यांची ती नात संयमी सतत त्यांना गुंडाळत असते आणि या सगळ्यांचा दोष तुझे सासरे आम्हाला देतात. परवा म्हणे माझ्या मुलीला खाली येऊन बडबड करून गेले. त्यांचा त्रास काय कमी होता? आता त्यांचा मुलगा सुद्धा आलाय त्रास द्यायला." भैरवी म्हणते, "फालतूची बडबड करून झाली असेल तर मला जाऊ द्या." प्रभूबाई म्हणतात, की ॲटिट्यूड? एवढा ॲटिट्यूड कोणाला दाखवतेस गं? जर एवढाच ॲटिट्यूड असेल ना तर जा आणि स्वतःच्या सासऱ्यांना दाखव. अगं लगाम घाल त्यांना लगाम." भैरवी म्हणते, की "1 मिनिटं, तुमच्या वडिलांच्या वयाचेत त्यामुळं तोंड सांभाळून." भैरवी म्हणते, "माहीत आहे आणि तू हे आत्तापर्यंत करत आलीस त्याचं काय?" भैरवी म्हणते, "एखाद्याला तुमचं चुकतंय हे स्पष्टपणे सुद्धा सांगता येतं आणि मी तेच करत आली. यापुढेही तेच करेन. पण जेव्हा त्यांची चूक असेल ना तेव्हाच, उगाचच नाही. आणि मुळात या प्रकरणामध्ये त्यांची काही एक चूक नाहीये. मला मान्य आहे की त्यांना मुलांची मनं कळत नाहीत, पण ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी करतात. दुसरी गोष्ट, अनिश तुमच्या मुलीबद्दल जे काही बोललाय ना ते बरोबर आहे. लगाम घालायची गरज तुमच्या मुलीला आहे." प्रभूबाई रागातच म्हणतात, की हे बघ." भैरवी त्यांना अडवतच म्हणते, की "तिसरी गोष्ट, माझा अजून संपला नाहीये. समा कोणालाही गणवत नाहीये. ती काही गोष्टी सांगू शकत नाही, कारण तिचं वय अडनिड आहे, एका अर्थी दोघांचंच पण. आणि चौथी गोष्ट, तुम्हाला माझी काळजी करायची काही गरज नाहीये मिसेस प्रभू. माझी काळजी घेण्यासाठी माझे आई-वडील आणि सासरे समर्थ आहेत. ओके?" असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. पुढे भैरवी येते आणि आपण जे काही बोललो त्याबद्दल विचार करते. ती नकळत का होईना तिने आज अशोक मामांची बाजू घेतली या गोष्टीवरती ती थोडा विचार करते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.